Hello friend, welcome back. Now in previous videos, we have completed two reaction, that one is called as the Perkin reaction and second one Manish reaction. Now in this video we are going to discussing the next and very famous reaction, that one is called as the Stokes condensation. What is the Stokes condensation reaction? The reaction of aldehydes or ketones with malonate ester or diethyl malonate in presence of base, either sodium ethoxide, or we use here base NaH also, sodium hydride, and then it use the product. This product is called as the half ester, and this reaction is called as the Stokes condensation. लक्षपूर्वक बघा, half ester. Now what is the mechanism of this reaction? Mechanism, I know the mechanism is something complicated. असंच पर्किनचं पण मेकॅनिझम आहे सायक्लायझेशन, पण मी तुम्हाला थोडं सोपं मेकॅनिझम केले ते. यू जस्ट फॉलो दॅट सिंपल मेकॅनिझम फॉर युअर लेवल, दॅट मीन्स ओके. नाउ व्हॉट हॅपन इन द स्टोक्स कंडेन्सेशन रिएक्शन? तुमच्या लक्षात राहील आयडेंटिफिकेशन मार्क डायथिल मॅलोनेट आपण कुठे वापरला नाही. नोव्हेंजियन मध्ये तुमच्या कळतं का तुम्हाला? सॉरी, दिस इज नॉट डायथिल मॅलोनेट, दिस इज डायथिल सक्सिनेट. डायथिल काय सक्सिनेट, आपण डायथिल मॅलोनेट कुठे वापरलाय? नोव्हेंजियन मध्ये. आणि व्हॉट इज द नेम ऑफ दिस कंपाउंड? दिस इज कॉल्ड लाईक द डायथिल सक्सिनेट. आलं लक्षात तुमच्या? मग ज्या कंपाउंड मध्ये आपण डायथिल सक्सिनेट वापरतो ती म्हणजे स्टोक्स कंडेन्सेशन, आणि डायथिल मॅलोनेट जिथं वापरतो ती म्हणजे नोव्हेंजियन रिएक्शन. तुम्हाला कन्फ्युज होणार नाही ना? आलं लक्षात तुमच्या? मग व्हॉट इज द आयडेंटिफिकेशन मार्क ऑफ स्टोक्स कंडेन्सेशन? द आयडेंटिफिकेशन मार्क ऑफ स्टोक्स कंडेन्सेशन इज लाईक दिस. When aldehydes or ketones are treated with diethyl succinate, and then it gives the product, that product is half ester, and this reaction is called as the Stokes condensation. बाळांनो, मी तुम्हाला अतिशय व्यवस्थित याचं मेकॅनिझम सांगतो बघा. आता मेकॅनिझम, व्हॉट हॅपन इन दिस मेकॅनिझम. सगळ्यात पहिल्यांदा मेकॅनिझम थोडंसं अवघड आहे. CH2COOET, here also CH2COOET. मग बेस काय करणार? ETO मायनस बेस एक्सेप्ट द अल्फा प्रोटॉन. वन्स अगेन it gives resonance stabilizer carbanion, and such resonance stabilizer carbanion is known as the enolate ion, and this is stabilized by resonance. मी लिहिणार नाही आता रेझोनन्स, तुमच्या लक्षात येईल. मग नंतर काय होईल? सेकंड स्टेप मध्ये हा जो न्यूक्लियोफाइल आहे सेकंड स्टेप मध्ये, तुम्ही लगेच कंटिन्यू करू आपण मेकॅनिझम, स्पेस लागेल जास्त थोडासा. हा न्यूक्लियोफिलिकली अटॅक करेल कोणाकडे? कार्बोनिल कार्बनकडे, राईट. आणि मग हे इलेक्ट्रॉन वर जाते, दिस गिव्स अल्कोक्साइड आयन. मग काय मिळालं तुम्हाला? RC, इथे काय तुमचा R, हा झाला तुमचा O मायनस, म्हणजे याचा O मायनस. मग याच्याकडे अटॅक कोणाचा झाला? अटॅक झाला CH, इथे काय तुमचा CH2COOET, आणि इथे काय तुमचा COOET. लक्षात तुमच्या? अल्कोक्साइड आयन. मग लगेच काय करा तुम्ही? या अल्कोक्साइड आयनचं प्रोटोनेशन करा. आता प्रोटोनेशन करू नका. आता इथे काय होतं बघा. आता दिस इज व्हेरी इंटरेस्टिंग स्टेप. व्हेरी इंटरेस्टिंग स्टेप. मी थोडस याला असं लिहितो बघा, थोडस म्हणजे बेटर अंडरस्टँड होईल तुम्हाला. R C बॉन्ड R, आणि हा तुमचा O मायनस. मग लगेच हे कुठं अटॅच आहे? तुमचा CH, आणि CH ला कोण अटॅच आहे? COOET, आणि याला कोण? CH2, इथे CO, आणि इथे काय? OET. बघा, then what happened? This alkoxide nucleophilically attacked toward the carbonyl carbon. लक्षात तुमच्या? मग या अल्कोक्साइडने न्यूक्लियोफिलिक अटॅक केल्याच्या नंतर तुम्हाला काय मिळालं? RCR. मग जो तुमचा O आहे, हा O कोणला अटॅच झाला? हा O, this attached to the C double bond O. सॉरी, C, हा तुमचा काय झाला? O मायनस झाला, आणि हा अटॅच आहे OET ला. and then this attached to what? CH attached to what? COOET, आणि या दोघांच्या मध्ये कोण आहे? CH2. करेक्ट. यू नो OET is the best leaving group. मग याला तुम्ही बाहेर काढा, आणि it undergoes cyclization, and it gives the cyclic intermediate, and this is cyclic intermediate, that is called as lactone type intermediate. This cyclic ester is called as the lactone. हा तुमचा CH,
इथे घ्या COOET, लक्षात तुमच्या, that one is COOET. Here what? Here CH2, here C double bond O आणि इथे हा झाला, राईट. आता बघा, आता बाळांनो, हाऊ द हाफ ईस्टर फॉर्मेशन टेक्स प्लेस, हाऊ द हाफ ईस्टर फॉर्मेशन टेक्स प्लेस, सगळ्यांनी गोडागे नीट बघा आता. Now in this case, this is the very systematic cyclic mechanism which we followed inside of this. या cyclic mechanism मध्ये आता कसं तुम्हाला ईस्टर फॉर्मेशन होईल, कसं तुम्हाला ईस्टर फॉर्मेशन होईल. आता पुन्हा काय होतं माहिती आहे का, नंतर पुन्हा एकदा काय होतो, जेव्हा तुम्ही याच्यामध्ये बेस टाकता. आता बेस म्हणजे कोणता, सोडियम इथॉक्साइड, लक्षात तुमच्या, इथे तुमचा एक H आहे बघा, कळलं का तुम्हाला. जेव्हा तुम्ही याच्यामध्ये बेस टाकता, मग पुन्हा बेस काय करतो, इथला प्रोटॉन घेतो, बिकॉज द प्रोटॉन इज अटॅच्ड टू ईस्टर. मग बेसनी तो प्रोटॉन घेतल्याच्या नंतर बघा तुम्हाला काय झालं, R बॉन्ड C, इथे R, हियर O. मग हा काय झाला तुमचा आता COOET, इथे तुमचा काय CH2, इथे C डबल बॉन्ड O आणि हे झाला तुमचा मायनस. आता बघा, हाऊ द हाफ ईस्टर फॉर्मेशन टेक्स प्लेस, यू ट्रान्सफर दिस इलेक्ट्रॉन इन बिटवीन दिस टू, this electron here and this electron here, बस. मग हे इलेक्ट्रॉन या दोघांच्या मध्ये आल्याच्या नंतर व्हॉट इट गिव्स, R बॉन्ड, बघा हे पहा, R बॉन्ड C, हियर R, राईट. इथं कोणता बॉन्ड आला, डबल बॉन्ड C. या C ला कोण आहे, COOET, आणि नंतर लगेच पुढे काय आला, याला कोण आहे, CH2COO मायनस, आणि मग याचं प्रोटोनेशन करा, and then finally it gives the product. That product is called as the half ester, and this reaction is known as the Stokes condensation. असंच मेकॅनिझम तुमचं पर्किनचं पण होतं, पण गरज नाही, थोडंसं आपण त्याला सिंपल केले, यालाही आणखी सिंपल करता येतं, कळलं का तुम्हाला. सो दिस इज द मेकॅनिझम टेक्स प्लेस बाय सायक्लिक वे. थोडंसं नीट समजून घ्यायचा प्रयत्न करा, जेणेकरून तुम्हाला अडचण येणार नाही, आणि सगळं लिहून घ्या. आता बाळांनो, या स्टोक कंडेन्सेशन मध्ये कळलं का तुम्हाला, मग लक्षात राहील तुमच्या, कसं डिस्कस करणार तुम्ही. When aldehydes or ketones are treated with diethyl succinate in presence of sodium ethoxide or sodium hydride, corresponding half ester is formed. This reaction is called as the Stokes condensation. What is the mechanism of Stokes condensation? Base accept the proton, it gives carbanion which is stabilized by resonance, that is enolate ion. This enolate nucleophile attack with the carbon gives alkoxide. Then internal cyclization takes place, it gives cyclic intermediate, on which on decomposition corresponding half ester is formed, and this reaction is called as the Stokes condensation reaction. काय शंका? आता मला सांगा, कुठले एक्झाम्पल घेणार आहे तुम्ही, कुठले एक्झाम्पल घ्या, काय फरक पडतो मला सांगा तुम्ही, काय फरक पडतो. आता मी तुम्हाला एक्झाम्पल देतो, मेकॅनिझम लिहून घेतलं का वही मध्ये. आय होप मेकॅनिझम मध्ये तुम्हाला काही प्रॉब्लेम नसणार आहे. लिसन व्हेरी केअरफुली, विच आर द एक्झाम्पल ऑफ दिस Stokes condensation. समजा बाळांनो, मी एक्झाम्पल मध्ये घेतलंय, सपोज फॉर एक्झाम्पल मी जर म्हणलं तुम्हाला CH3 C डबल बॉन्ड O बॉन्ड CH3 ऑन ट्रीटेड विथ CH2 COOET, इथे घ्या तुमचा CH2 COOET, then in presence of C2H5ONA sodium ethoxide, what it gives, it gives product CH3 bond CH3 double bond C COOET, इथे काय तुमचा CH2COOH. This is called as the Stokes condensation, correct. समजा एक्झाम्पल मध्ये मी जर घेतलं एखादा बेन्झाल्डिहाइड, yes you can. बेन्झाल्डिहाइड मध्ये काय करा तुम्ही, सेम जस्ट यू ऍड हियर डायथिल सक्सिनेट, तुम्ही तोच कंपाऊंड इथे ऍड करा, CH2COOET. Diethyl succinate टाकल्यानंतर in presence of base sodium hydride, then what is the product? The product of this reaction is CH double bond C COOET CH2COONA. So dear student, till now we have completed the first part of this topic, that one is called as the reaction mechanism. त्या टॉपिकचं नाव आहे नेम रिएक्शन विथ मेकॅनिझम. याच्यामध्ये पहिला पार्ट होता कंडेन्सेशन रिएक्शन विथ aldehydes and ketones. In this condensation reaction we have completed 5 condensation reaction. In that 5 condensation reaction सगळ्यात पहिल्यांदा आपण बघितली जी पहिली बेन्झाईन कंडेन्सेशन, त्याच्यानंतर बघितलं नोवेंजियल कंडेन्सेशन, त्याच्यानंतर बघितलं पर्किन रिएक्शन, त्यानंतर बघितली मॅनिच रिएक्शन, and then finally the last reaction is called as the Stokes condensation. Now
We are moving toward the B part of this topic, that is second part of this topic. Now second part is not condensation reaction with aldehydes and ketones. That second part is called as the reduction of aldehydes and ketones. Reduction. Dear student, now this is the B part. That one is called as the reduction of aldehydes and ketones. In reduction of aldehydes and ketones, listen very carefully. In the reduction of aldehydes and ketones, we have see two reducing agent. Yes, no, three reducing agent. One is the lithium aluminum hydride, other one is the Mermin Pentoff-Farley reduction, and next one is that one is called the Clemmensen reduction. मी सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला घेतो the first reduction method. That the first reduction is called as the Clemmensen's reduction. बाळांनो, this is a very famous and popular reduction in the chemistry which gives direct product hydrocarbon. ही विसरू नका तुम्ही. इन फ्युचर मध्ये अशा काही गोष्टी असतात की जे तुम्हाला इम्पॉर्टंट असतात आणि ते लक्षात ठेवणं गरजेचं असतं. मीन्स what is the Clemmensen reduction? See, when R C double bond OH, when aldehyde on reduction by using ZnHG, when aldehyde reduction by using ZnHG in concentrate HCl. Listen, dear student, keep in your mind. Zinc amalgam in concentrate HCl हा रिड्युसिंग एजंट दिसला की 1% विचार न करता डोक्यात आलं पाहिजे. दिस इज एन एक्झाम्पल ऑफ Clemmensen reduction, right? Now what is the Clemmensen reduction? बघा आता, when aldehydes or ketones on reduction with zinc amalgam in concentrate HCl, direct aldehyde converted into CH3, म्हणजे this is called as the aldehyde converted into hydrocarbon, म्हणजे अल्केन. आता मी तुम्हाला सांगतो अल्डेहाइडच्या ऐवजी आपण काय करू. समजा आपण घेऊ कीटोन RCOR डॅश. Ketone on reduction by using ZnHG in काय ketone on reduction by using ZnHG in concentrate HCl. Then ketone on reduction gives product, that product is also correct. म्हणजे याचा अर्थ काय झाला, CHO चं काय होईल तुमचं, CHO converted into CH3 and CO converted into काय CH2. साहजिक आहे ना, CH3 का एक H असल्यामुळे CH3 and this reduction is called as the Clemmensen. म्हणजे aldehyde ketone to corresponding hydrocarbon is an example of Clemmensen reduction. मी तुम्हाला आणखी दोन reducing agent सांगतो. That one is not part of your syllabus, but keep in your mind for your future understanding. Same reduction method as Wolff-Kishner, same product, but only reagent is different. And same product also possible by using red phosphorus in HI. म्हणजे these three are the better and best reducing agent which directly convert aldehyde ketone into hydrocarbon. Okay. Now what is the mechanistic part of this Clemmensen? नेमकं mechanism काय? I will give you very simple and lucid mechanism to you. Just complicated पुस्तकात बघू नका, मी काय सांगतो नीट बघा. आता पहिल्यांदा आपण अल्डिहाइडचं मेकॅनिझम घेऊ, म्हणजे एकच मेकॅनिझम घेऊ अल्डिहाइडचं. ऑटोमॅटिक कीटोन कळून जाईल तुम्हाला. Now what happened in the mechanism of this reduction? आता बाळांनो, R C double bond O bond H aldehyde, तुम्हाला माहिती आहे आपण ही रिएक्शन ऍसिडिक कंडिशन मध्ये घेतो. म्हणजे अल्डिहाइड ऍसिडला प्रोटॉन देणार, मग अल्डिहाइडनी ऍसिड अल्डिहाइडला प्रोटॉन देणार, मग प्रोटोनेशन ऑफ अल्डिहाइड, मग हा काय झाला OH प्लस आणि ते काय तुमचा H. मग नंतर काय होणार, हे दोन्ही इलेक्ट्रॉन तुमचे वर जाईल, हा झाला OH इथे H आणि हा झाला प्लस. आता मी थोडं सिंपल करतो मेकॅनिझमला, तुम्हाला एकदम सोपं. दिस इज अन ओम्प्लॉन कन्सेप्ट. तुम्हाला माहिती आहे का, झिंक जो आहे ना, झिंक हा शेवटच्या ऑर्बिट मध्ये दोन इलेक्ट्रॉन सरळ C+ ला देतो आणि आफ्टर डोनेटिंग दॅट टू इलेक्ट्रॉन C+ बिकम C-. आणि पुन्हा एकदा म्हणतात रिव्हर्सल ऑफ पोलरायझेशन. कळलं का तुम्हाला? मग यानं दोन्ही इलेक्ट्रॉन दिल्याच्या नंतर मग हा काय झाला रे COH, नंतर हा काय झाला मायनस आणि H, लगेच H+ करा. मग इथे एक H+, इथे एक H+, आणि जे दोन Cl राहिले ते छडेन Cl2 बाहेर निघेल आणि मग तुम्हाला प्रॉडक्ट मिळेल RCH2OH आणि प्लस निघाला ZnCl2. करेक्ट. पुन्हा एकदा तुम्हाला माहित आहे, इन प्रेझेन्स ऑफ ऍसिड OH इज द बेस्ट लिव्हिंग ग्रुप, राइट? येस ऑर नो? पुन्हा प्रोटोनेशन. Then after this protonation, this OH become पुन्हा OS2+ आणि once again this is the best living group. आणि लगेच झिंक काय करणार, आपले दोन इलेक्ट्रॉन कार्बन प्लसला देणार. मग झिंकने दोन इलेक्ट्रॉन कार्बन प्लसला दिल्याच्या नंतर दिस कार्बन प्लस बिकम मायनस आणि फॉलोड बाय प्रोटोनेशन, पुन्हा एकदा प्रोटोनेशन म्हणजे ZnCl2 बाहेर निघेल.
and then it gives the product. That product is called as the hydrocarbon. मी थोडासा मेकॅनिझमचा पाथ सिंपल केलाय बीएससी लेवलला तुम्हाला लवकर समजण्यासाठी. and this mechanism is called like the Clemmensen reduction. आलं का लक्षात तुमच्या आता? मग बाळांनो तुम्ही कुठले एक्झाम्पल घेणार आहे फक्त एक लक्षात ठेवा, अल्डिहाइड्स और कीटोन्स ऑन रिडक्शन बाय यूजिंग ZnHCl in concentrated HCl. तुम्हाला कळलं का? मग साधा लॉजिक आहे, 4H कसे वापरले मी तुम्हाला, 2H इथं देऊन टाका आणि 2H आणि O बाहेर काय निघाला तुमचा H2O आणि इथे बाहेर काय निघाला तुमचा H2O. and this is a very famous and popular example of this reduction method and this is called the Clemmensen reduction. कळलं का तुम्हाला? थोडंसं सिंपल मेकॅनिझम सांगितले मी तुम्हाला खूप. आता बाळांनो तुम्हाला जर वाटलं याचे एक्झाम्पल डिस्कस करावी, तुम्हाला जर वाटलं याचे एक्झाम्पल डिस्कस करा, मेकॅनिझम खूप कॉम्प्लिकेटेड पण करता येतं झिंक सोबत O कॉम्प्लेक्स तयार करून, पण तेवढं कॉम्प्लिकेशन करण्याची गरज नाही. आता सपोज फॉर एक्झाम्पल इफ यू आर गोइंग टू डिस्कसिंग द एक्झाम्पल ऑफ दिस इज, पहिलं एक्झाम्पल घ्या. मी जर म्हणलं तुम्हाला की सपोज आय हॅव बेन्झाल्डिहाइड आणि मग बेन्झाल्डिहाइडचं तुम्ही क्लेमन्सन रिडक्शन करा बाय युजिंग ZnHg इन कॉन्सन्ट्रेटेड HCl. करेक्ट. मग काय होईल बेन्झाल्डिहाइड ऑन क्लेमन्सन रिडक्शन. मग बेन्झाल्डिहाइडचं रूपांतर काय होईल, बेन्झाल्डिहाइड गिव्स प्रॉडक्ट अँड दॅट प्रॉडक्ट इज द टोलिन. यस ऑर नो? समजा मी तुम्हाला दुसरे एक्झाम्पल देतो. सपोज फॉर एक्झाम्पल आय हॅव CH3 C डबल बॉन्ड O CH3 एसिटोन. मग एसिटोनचं तुम्ही क्लेमन्सन रिडक्शन करा बाय युजिंग ZnHG इन कॉन्सन्ट्रेटेड HCl. मग मला सांगा CO चं काय झालं CH2 आणि एसिटोन गिव्स N-प्रोपेन. आलं लक्षात तुमच्या N-प्रोपेन. बघा the product of acetone and acetaldehyde is the same in the Clemmensen reduction. कारण ह्याचं पण तुम्हाला N-propane मिळेल. So this is the very famous and popular chemical reaction which is called as the Clemmensen reduction. I hope काय अडचण नाही तुम्हाला. जर तुम्हाला प्रश्न आला discuss Clemmensen reduction with example or with mechanism, write down general example, mechanism of that general example. आता तुम्हाला कोणाचे mechanism लिहिता येईल, फक्त H च्या ऐवजी CH3 घ्या, automatically that become the ketone. So this is known as the Clemmensen. आता बाळांनो याच्यानंतर the second reduction which is present in your syllabus, that one is called as reduction by using lithium aluminum hydride. मला माहित आहे सेकंड रिडक्शन जे आहे तुम्हाला रिडक्शन बाय युजिंग लिथियम अल्युमिनियम हायड्राइड. आय नो व्हेरी वेल दॅट रिडक्शन मेथड्स हॅव सम इम्पॉर्टंट कन्सेप्ट्स. मी तुम्हाला 2 मिनिटं बोलतो लिथियम अल्युमिनियम हायड्राइड विषयी. लिथियम अल्युमिनियम हायड्राइड इज अ व्हेरी पॉवरफुल अँड वर्सटाइल रिड्यूसिंग एजंट which is present in organic chemistry. Why lithium aluminum hydride is powerful? Because it reduces all the functional group की ज्याचं रिडक्शन तुम्हाला करता येतं. तुमच्या माहितीसाठी आता आपण क्लेमन्सन मध्ये काय बघितलं, अल्डिहाइड कीटोन टू हायड्रोकार्बन, बट लिथियम अल्युमिनियम हायड्राइड नॉट कन्वर्ट अल्डिहाइड कीटोन टू हायड्रोकार्बन, दॅट कन्वर्ट अल्डिहाइड्स अँड कीटोन्स टू अल्कोहल. म्हणजे काय बघा आता, reduction by using lithium aluminum hydride, very powerful and versatile reducing agent, you know. See, when C double bond OH, when aldehyde on the reduction by using lithium aluminum hydride, तुम्हाला इथर आणि शेवटी हायड्रोलाइज करावं लागेल तुम्हाला कॉम्प्लेक्सला. 4 molecules of aldehyde required for this reduction method. And this gives product, aldehyde gives RCH2OH, primary alcohol, AlOH taken thrice along with LiOH. Now in place of aldehyde, if we consider the ketone, suppose for example RC double bond O R dash ketone, on the reduction by using lithium aluminum hydride, same things happens here, finally hydrolyze. आणि जसं तुम्हाला अल्डिहाइड प्रायमरी अल्कोहोल देतो तसं कीटोन तुम्हाला कीटोन गिव्स द सेकंडरी अल्कोहोल AlOH टेकन थ्राइस प्लस LiOH. बाळांनो कुठलंही एक्झाम्पल घ्या तुम्ही, काही फरक पडत नाही, आर काही घ्या काही, फक्त काय होणार तुम्हाला, फक्त काय होणार, दिस अल्डिहाइड ग्रुप इज कन्वर्टेड इनटू प्रायमरी अल्कोहोल अँड केटोनिक ग्रुप इज कन्वर्टेड इनटू सेकंडरी अल्कोहोल. म्हणजे अल्डिहाइड गिव्स प्रायमरी अल्कोहोल अँड केटोन गिव्स द सेकंडरी अल्कोहोल. What is the difference between Clemmensen and this? Clemmensen gives hydrocarbon, but this gives the alcohol. This is general reduction method. Clemmensen ही थोडीशी abnormalच आहे.
आता बाळांनो, मी तुम्हाला याचं मेकॅनिझम सांगतो. सुंदर मेकॅनिझम, काय घाबरायची गरज नाही. व्हेरी सिम्पल मेकॅनिझम. जितकं होईल तेवढं मी सोपं करतो मेकॅनिझम. लिसन. आता मला सांगा, व्हॉट हॅपन दिस मेकॅनिझम ऑफ दिस रिॲक्शन. हा तुमचा, आपण अल्डिहाइडचं मेकॅनिझम घेऊ. तुम्ही कीटोन ऑटोमॅटिक समजून घ्या. आर सी डबल बॉन्ड ओ बॉन्ड एच, आणि हा तुमचा रिएजंट आहे HAlH3Li. यू नो दिस इज अ न्यूक्लियोफिलिक रिएजंट. ऑब्वियसली मी पहिल्याच पिरियड मध्ये सांगितलं तुम्हाला, अल्डिहाइड्स अँड कीटोन्स ओनली गिव्स न्यूक्लियोफिलिक एडिशन रिॲक्शन. ते सांगितलं होतं मी. दिस इज न्यूक्लियोफिलिक हायड्राइड ट्रान्सफर रिड्युसिंग एजंट. मग तो काय करतो, हा H मायनस कार्बोनिल कार्बनकडे अटॅक करतो आणि ऑक्सिजन फॉर्म्स अ कॉम्प्लेक्स विथ अल्युमिनियम, बिकॉज अल्युमिनियम इज अल्युमिनियम इज इलेक्ट्रोपॉझिटिव्ह मेटल ना. ओ त्याच्यासोबत कॉम्प्लेक्स काय करेल. मग असं झाल्यावर काय झालं, इथं H आहे, H ऐवजी R झाला, कीटोन होईल. काय फरक पडतो तुम्हाला, त्याच्याने काय फरक पडत नाही मेकॅनिझम मध्ये. H ट्रान्सफर करा. मग H ट्रान्सफर केल्यानंतर तुम्हाला काय झालं की हा इथे H आला, म्हणजे डायरेक्ट मी तुम्हाला काय करतो, CH2 लिहितो ना. एक H याचा आणि एक H आता इथं आलेला, म्हणून तो CH2 झाला. आणि इथं काय OAlH3Li. दिस इज कॉल्ड लाईक द लिथियम अल्युमिनियम अल्कॉक्सी हायड्राइड. आणि हा तुमचा कॉम्प्लेक्स तयार झाला. आता बाळांनो, जसा तुमचा लिथियम अल्युमिनियम हायड्राइड हा रिड्युसिंग एजंट होता, द सेम थिंग्स हॅपन्स. लिथियम अल्युमिनियम अल्कॉक्सी हायड्राइड इज ऑल्सो वन ऑफ द रिड्युसिंग एजंट. फक्त काय, H च्या ऐवजी हा अल्कॉक्सी ग्रुप आला. But again 3 more hydrogen atoms present in this reducing agent. मग आणखी 3 हायड्रोजन राहिल्यामुळे बाय टेकिंग द बेनिफिट ऑफ दिस, मग डायरेक्ट मी जर तुम्हाला म्हणलं की डायरेक्ट याच्याकडे आणखी दुसरा मॉलिक्यूल घ्या, पुन्हा सिमिलर मॅनर H मायनस कार्बोनिल कडे आला, आणि मग तुम्हाला कॉम्प्लेक्स काय मिळेल, तुम्हाला RCH2 बॉन्ड O टेकन हाऊ मेनी टाइम, ट्वाइस टाइम. मग इथं काय AlH2Li. करेक्ट. आता बघा आणखी 2 हायड्रोजन राहिले, मग सिमिलर मॅनर डायरेक्ट 2 मॉलिक्यूल घ्या ना अल्डिहाइडचे. कशाला टाइमपास करायचं, डायरेक्ट 2 मॉलिक्यूल घ्या अल्डिहाइडचे, 2 H राहिल्यामुळे. मग which one is the final complex of this reduction, RCH2 here what O, and taken how many time, this is taken the 4 time, आणि Al इथं काय Al आणि Li बस. आणि मग शेवटी या कॉम्प्लेक्सचं तुम्ही हायड्रोलायसिस करा, वॉटर मॉलिक्यूल टाका, 4 H2O टाका कॉम्प्लेक्स मध्ये, सरळ सरळ हा बॉन्ड ब्रेक होईल, and these 4 molecules of RCH2OH, 4 OH पैकी 3 OH तुम्ही अल्युमिनियमला द्या, AlOH taken thrice plus LiOH, and this is called as the primary alcohol, and this is the very famous and popular reduction method which is present in the chemistry, and this is the reduction by using lithium aluminum hydride. आता मला सांगा काय गरज आहे मी तुम्हाला कीटोनचं मेकॅनिझम सांगण्याची, बिकॉज कीटोन मध्ये काय फरक पडणार आहे, फक्त प्रायमरी अल्कोहोलच्या ऐवजी कीटोन गिव्ह द सेकंडरी अल्कोहोल. तुम्हाला जे एक्झाम्पल घ्यायचे ते एक्झाम्पल घ्या. फक्त R ऍसिटाल्डिहाइड असेल तर RCH3 असेल, प्रॉडक्ट असेल इथिल अल्कोहोल. प्रोपेन अल्डिहाइड असेल तर RC2H5 असेल, प्रॉडक्ट असेल एन प्रोपिल अल्कोहोल. समजा जर इथं ऍसिटोन घेतला तुम्ही, हे दोन्ही CH3 असेल, प्रॉडक्ट असेल आयसोप्रोपाइल अल्कोहोल. सो the product of this reduction method depends upon, कळलं का तुम्हाला मी काय म्हणतोय. म्हणून तुम्ही सगळ्यांनी थोडंसं काळजीपूर्वक तुम्ही बोर्डाकडे लक्ष द्या. तुम्हाला कळलं का तुम्हाला, आता मी तुम्हाला काही एक्झाम्पल देतो याचे. आता मेकॅनिझम लक्षात आला असं मला समजायला हरकत नाही. मी खूप सोपं मेकॅनिझम दिले तुम्हाला, म्हणजे जेणेकरून तुम्हाला परीक्षेत कन्फ्युज होऊ नये. तुम्हाला परीक्षेमध्ये लिहायचं आहे. नाउ सी द एक्झाम्पल ऑफ दिस सम रिडक्शन मेथड. आय विल गिव्ह सम एक्झाम्पल. सपोज आय हॅव CH3C double bond OH. Suppose I have acetaldehyde. Acetaldehyde on reduction by using lithium aluminum hydride. मग तुम्हाला काय मिळेल रे, CH3CH2OH, that gives the ethyl alcohol. So acetaldehyde on reduction by using lithium aluminum hydride followed by hydrolysis gives ethyl alcohol, then AlOH taken thrice plus LiOH. बाळांनो आपण जर समजा ऍसिटोन घेतलं, CH3C double bond OCH3, ऍसिटोन ऑन रिडक्शन, मग तुम्हाला कोणचा अल्कोहोल मिळेल रे, तुम्हाला मिळेल आयसोप्रोपिल अल्कोहोल. येस ऑर नो. सो दीज आर द व्हेरी इंटरेस्टिंग रिडक्शन एक्झाम्पल विच इज प्रेझेंट इन द लिथियम अल्युमिनियम हायड्राइड. आय होप आतापर्यंत आपण जे जे रिॲक्शन त्याचं मेकॅनिझम बघितलेलं आहे तुम्हाला लक्षात बसलं असेल. त्याला परीक्षेमध्ये तुम्हाला लिहावं लागेल.
मग तुम्हाला जर प्रश्न विचारला, राईट अ नोट ऑन लिथियम अल्युमिनियम हायड्राइड, सो राईट डाऊन प्रायमरी अल्डिहाइड ऑलवेज गिव्स प्रायमरी अल्कोहोल, कीटोन गिव्स सेकंडरी अल्कोहोल, आणि मी तुम्हाला सिंपल मेकॅनिझम दिले. सो दीज आर द reduction example, that is Clemmensen and lithium aluminum hydride. One more reduction method is there, that one is called as the Mervin Pantoff value reduction, MPV reduction, that we will discussing in the next video. Thank you.